भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभर मॉकड्रिल होत आहे। उद्या हे मॉकड्रिल होणार आहे। मॉकड्रिल संदर्भात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला जाणार आहे। आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यात या बैठकीतून तयारीचा आढावा घेतला जाणार आहे। मॉकड्रिल कुठे आणि केव्हा करायचं या संदर्भात विचार केला जाणार आहे। नाशिकमध्ये सुद्धा तयारी पूर्ण झालेली आहे। आज एक महत्त्वाची बैठक नाशिकमध्ये होईल आणि उद्या कुठे आणि कशा प्रकारे मॉकड्रिल घ्यायचं या संदर्भात चाचपणी केली जाईल। मॉकड्रिल याकरता की युद्धजन्य परिस्थिती झाली तर प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये नागरिकांनी कसं सतर्क राहायचं आहे, नागरिकांनी त्या क्षणी सद्सद्विवेकबुद्धी वापरून कसं स्वतःला आणि आपल्या घरच्यांना आपल्या आजूबाजूच्यांना वाचवायचं आहे, कसं सुरक्षित स्थळी जायचं आहे, जर ब्लॅकआउट झालं तर काय करायचं आहे, सायरन वाजला तर काय करायचं आहे, अशा प्रकारच्या सूचना या मॉकड्रिलच्या माध्यमातून म्हणजे त्याला आपण एक सोपा शब्द वापरायचा तर रंगीत तालीम म्हणूया तर या मॉकड्रिलच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना सूचना केल्या जाणार आहेत, प्रशिक्षण दिलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळी यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, ही बैठक आज आहे का? कारण उद्या महाराष्ट्रभरामध्ये हे मॉकड्रिल करावं असं सांगण्यात आलेलं आहे, काय सांगा? सुवर्ण, जसं आपण सांगितलं की एक रंगीत तालीम जी आहे ती उद्या होणार आहे। प्रशासनाची देखील तयारी असणं अपेक्षित आहे आणि त्यासाठीच नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्याने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाशिकमधील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी यांची बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीला भारतीय सैन्य दलाचे देखील काही अधिकारी देखील दाखल झालेले आहे आणि या सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पुढच्या काही वेळामध्ये हे मॉकड्रिल जे आहे मॉकड्रिलची जी तयारी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे। या बैठकीमध्ये सूचना दिल्या जाणार आहे की नेमके कुठले कुठले विभाग यामध्ये सहभाग नोंदवतील, अशा पद्धतीनं हे मॉकड्रिल असणार आहे। सायरन वाजवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची असणार आहे आणि इतर सूचना देण्याची जबाबदारी कोणाची असणार आहे। त्याचबरोबर नागरिकांना ज्यावेळेला अशा स्वरूपाचा युद्धाची परिस्थिती निर्माण होती त्यावेळेला ज्यावेळेला नागरी क्षेत्रामध्ये अशा स्वरूपाच्या ज्यावेळेला या हल्ल्याचे प्रकार होतात त्यावेळेला नागरिकांनी काय दक्षता घेतली पाहिजे, त्यांनी कुठला आसरा घेतला पाहिजे, कुठल्या ठिकाणी त्यांनी लपलं पाहिजे किंवा कुठले कुठले पर्याय नागरिकांच्या समोर असतात, या सगळ्या पर्यायांची माहिती जी आहे ती आजच्या या बैठकीमध्ये सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली जाणार आहे आणि त्यानंतर ते विभागाचे ते अधिकारी जे आहे त्यांच्या विभागामध्ये जाऊन या स्वरूपाची माहिती देतील। ज्यामध्ये नाशिक महानगरपालिका जर आपण बघितलं तर नाशिक महानगरपालिकेच्या सगळ्या विभागीय कार्यालयांच्या मार्फत या सूचना देण्याचा प्रयत्न असेल। पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांच्याकडनं पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या विभागाच्या मार्फत माहिती देणार असेल। महसूल विभाग जे आहे त्यांच्या विभागाचे जे तलाठी असतील, सरकार असतील, तहसीलदार असतील त्यांच्या मार्फत जी ग्रामीण भागाची यंत्रणा आहे ती कार्यान्वित करणं असेल किंवा इतर ज्या शासकीय घटक आहे या सगळ्यांना सामावून घेणं, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या मॉकड्रिलची माहिती पोहोचवणं यासाठीची ही आत्ताची बैठक या ठिकाणी पार पडतीये। काही वेळापूर्वी सगळे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे। अनेक काही अधिकारी जे आहे ते आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल होत आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये ही बैठक पार पडेल आणि या बैठकीला स्वतः जिल्हाधिकारी संबोधित करतील आणि ते या सगळ्याची माहिती देतील। ज्या गाईडलाईन केंद्र सरकारकडनं जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला आहे त्या गाईडलाईनची माहिती जी आहे ते जिल्हाधिकारी या उपस्थित अधिकाऱ्यांना देतील आणि काही भारतीय सैन्य दलाचे अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे। त्यांच्याकडनं देखील या अधिकाऱ्यांना काही सूचना ज्या आहे त्या देण्याचा दिल्या जाणार आहे। सैन्य दलाचे अधिकारी पहिल्यांदाच अशा पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होणाऱ्या बैठकीला येत आहे। जर देशावर कुठली मोठी आपत्ती ज्या वेळेला निर्माण होते त्याच वेळेला हे अधिकारी जे आहे ते अशा बैठकांना येत असताना आता देखील हे अधिकारी जे आहे ते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण आपल्याला माहिती देत होते। बैठकीकरता तयारी पूर्ण झालेली आहे। उद्या मॉकड्रिल कुठे आणि कसं घ्यायचं नाशिकमध्ये त्याच्याकरताची ही आजची बैठक आहे। एक मोठी बातमी आपण बघतोय। उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत बैठक घेत आहेत। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक सध्या सुरू आहे। हल्ल्यादरम्यान नागरिकांना स्वतःचं संरक्षण कसं करायचं आहे, आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूच्यांचं संरक्षण कसं करायचं आहे याचं प्रशिक्षण देण्याकरता गृह मंत्रालय अधिकाऱ्यांना माहिती पुरवणार आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे। अशाच पाकिस्तानातून भारताविरोधात कांगावा केला जातोय। म्हणजे आत्ताची जी परिस्थिती आहे त्यात सुद्धा पाकिस्तानकडून भारताविरोधात कांगावा केला जातोय। पाकिस्तानी नौदलाने भारतीय नौदलाच्या टेहळणी विमानाचा व्हिडिओ ट्विट केला।
5 मेच्या रात्री भारतीय नौदलाचं टेहळणी विमान हे पाकिस्तानच्या रडारवर दिसल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला आहे। आपण बघितलं तर असाच कांगावा काल सुद्धा पाकिस्तानकडून चीनी राजदूतांच्या समोर झालेला होता। चीनी राजदूतांना भारताविरोधात काही ना काही सांगितलं गेलं आणि त्यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला, पण खरं तर चीन आणि तुर्कस्तान हे पाकिस्तानच्या बाजूने आहेत। पाकिस्तान असाच कांगावा भारताविरोधात काहीतरी खोटे आरोप करून करत आहे।